जय शिवराय मित्रांनो, मी प्रणव ब्रह्मांती लॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. आज आपला ट्रेक हा घनगडाचा असणार आहे. मावळ प्रांतातील एक पहारेकरी म्हणून ओळखला जाणारा हा एक किल्ला आहे. हा जो तुम्हाला पाठीमागे दिसणारा गड आहे तोच घनगड आहे. आपल्या ट्रेकची सुरुवात आता आपण करणार आहोत. सकाळी 6:30 वाजता आपण निघालो होतो घरून. आता वाजले सकाळचे 9. आता आपण ट्रेकची सुरुवात करतोय. चला. घनगडाच्या खाली पोहोचल्यानंतर आम्ही आमच्या गाड्या या झाडाखाली पार्किंग केल्या आहेत. त्याच्यानंतर वरती जाण्यासाठी आपल्याला या बाजूला म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, हा मोठा आंब्याचं झाड आहे. त्याच्या अपोजिट साईडला हा एक गेट आहे. या गेटच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे. इथून त्या बाजूला आपण गाड्या पार्क केल्या होत्या. त्याच्यानंतर या बाजूला हा गेट आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. ट्रेकची सुरुवात इथून होईल. घनगडाचा बेस विलेज हा एकोले गाव आहे. मावळ प्रांतामध्ये हा एरिया पूर्ण येतो. घनगड हा किल्ला पूर्ण सह्याद्री रांगेमध्ये स्थित आहे. या किल्ल्याचा आयुष्य साधारणतः 300 वर्षापूर्वीपासून हा किल्ला आपल्याला बघावयास भेटतो. इथे या बाजूला पायथ्याशी गाड्या लावून थोडा पुढे आल्यानंतर हा पहिला पॅच आपल्याला बघावयास भेटतो. हा असा काहीसा आहे. पूर्ण हार्ड नाही पण थोडा मॉडरेट लेवलमध्ये आहे सुरुवातीचा पॅच. इथून गेटच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समोर एक पाटी बघायला भेटते. त्यावरती घनगड किल्ल्या परिसरामध्ये असणारे जंगल प्राणी व पक्षी यांच्या संबंधी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर इथून त्याच्या बाजूला जो रोड आहे इथून आपल्याला पुढे जायचं आहे. हा आपला गड आहे. आपण आलो ती ही वाट आहे. वरती आल्यानंतर आपल्याला हा एक रस्ता बघायला भेटतो. इथून त्यांचे ट्रॅक्टर वगैरे दुसरे काही मोठे अवजारे वरती पोहोचण्यासाठी मोठ्या गाड्या येत असतील. गडाकडे जाताना प्रत्येक वळणावरती अशा प्रकारचे बोर्ड आपल्याला बघावेच भेटतील. हा गड आहे. 10 मिनिटाच्या वॉकिंग नंतर आपल्याला गडाच्या पायथ्याशी आपण पोहोचलो आहोत. ती मुलं तुम्हाला दिसत असतील. आजूबाजूचा परिसर पूर्ण हिरवागार असल्यामुळे तसेच उन्हाचा तडाखा पण भरपूर असल्यामुळे आजचा ट्रेक हा भरपूर मजा देणार आहे. दहा मिनिटाच्या ट्रेक नंतर पहिला मंदिर गणेश्वर महादेव मंदिर आपल्याला बघायला भेटतो. या बाजूला मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला विरगळ स्मारक आहेत. एकोले तालुका मुळशी जिल्हा पुणे ही पाटी तुम्हाला बघायला भेटेल. विरगळ संबंधी माहिती तुम्हाला या पाटीवरती पूर्ण वाचायलाच भेटेल. हे असे विरगळ आहेत. वीर लोकांची समाधी, त्यांच्या आठवणीमध्ये विरगळ ठेवला जातो. ज्यावेळेला वीर स्वर्गात जातात त्यावेळी हा मान त्यांना दिला जातो शिवपूजेच्या आधारे. याच्यावरती तुम्हाला हे चिन्ह दिसतील. त्याच्यावरून तुम्हाला समजतो की लढाई पायदळ होती, घोडदळ होती की आणखी कोणत्या वेगळ्या प्रकारची. फलकावरती तुम्हाला क्लिअर दिसेल, त्याच्यावरती दिसणार नाही अशा प्रकारची. चला इथून पुढे जाऊ. असा काहीसा महादेवाचं मंदिर आहे. रिटर्न येतेवेळी आपण इथे बसू, त्यावेळी इथले काही फोटो वगैरे घेऊ. आता आपण ट्रेकची सुरुवात आपली कंटिन्यू ठेवू. वरती पण एक मंदिर आहे. त्या मंदिराची घंटा आपल्याला आता ऐकावयास भेटली. पूर्ण पाण्याची वाट आहे. यामध्ये काही संशय नाही. पूर्ण पाण्याची वाट आहे. पावसाळ्यामध्ये जर आपण आलो असतो, आज सकाळी थोडा पाऊस पडत होता, आम्हाला वाटलं
आज पावसात भिजावेच भेटेल, पण नाही. पाऊस पडला असता तर पूर्ण चिखल असता. या बाजूला पण एक छोटंसं मंदिर आहे समोर, त्याच्यामध्ये पण एक देव आहे. त्याच्या बाजूला किल्ले घनगडकडे जाणार मार्गदर्शनारी एक पाटी अजून एक बघायला भेटते. बरोबर लिहिलेलं आहे इथे. आपण पाण्याची बॉटल वरती घेऊन जातो तर ती परत खाली घेऊन याची जिम्मेदारी आपलीच आहे. निसर्गाला स्वच्छ ठेवायचं असेल तर आपल्याला ते करावंच लागेल. घनगडाच्या वरती आल्यानंतर आपल्याला या गडावरती सर्वात मोठं मंदिर बघायला भेटतो. कर्जाई मंदिर आहे. हा सगळ्याचं आहे. मंदिर बंद आहे. त्याच्याच बाजूला गडाची पूर्ण माहिती असलेला बोर्ड सुद्धा आहे. गंधर्व प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यातर्फे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. मंदिराचा दरवाजा बंद आहे. खिडकीच्या आतमधून आपण मंदिराच्या बाजूने वरती आल्यानंतर अजून एक मॉडरेट लेवलचा पॅच आपल्याला बघायला भेटतो. असा काहीसा आहे. गडाच्या रस्त्यामध्ये भरपूर झाडे असल्या कारणाने आपल्याला उन्हापासून बचाव होतो. त्या बाजूने सरळ आपण वरती आलो होतो. इथून लेफ्ट घेतल्यानंतर मार्केंडीच्या जवळ हा एक फेमस पॉईंट आहे. हा मार्केंडीचा हा आहे. त्याच्यानंतर इथून या बाजूला वरती आल्यानंतर ही पोरं जी खाली उतरतात तिथून आपण वरती आल्यानंतर या बाजूला एक गुफा आहे. स्वागत जात आहे त्या बाजूला. इथून पायरी नाही, पाय ठेवण्यासाठी खाची बनवलेले आहेत. तिथून आपल्याला वरती जायचं आहे. या बाजूला येताना पायाकडे लक्ष द्या. अरुंद वाट आहे. पाय घसरण्याची शक्यता आहे. आणि ही गुफा आहे वाघाची गुफा आहे ही. मारखिंडीच्या उजव्या बाजूला आपण आल्यानंतर आपल्याला पहिला बुरुज बघावाच भेटतो. हा असा काहीसा बुरुज आहे. आणि हा पूर्ण किल्ला वरती पण एक बुरुजाचे अवशेष दिसतात. तिथे पण आपल्याला जायचंय. बुरुजाच्या जवळ आल्यानंतर इथे एक पाटी बघायला भेटते. सूचना फलक आहे तो. बुरुजावरती चढून एक किंवा दगड राहण्याची शक्यता आहे. अशा काहीशा पायऱ्या आहेत. इथून आपण वर जायचं आहे. वरती आल्यानंतर या बाजूला आपल्याला एक शिडी बघायला भेटते लोखंडाची वरती जाण्यासाठी. त्याच्यानंतर या बाजूला एक बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूलाच एक गुफा बघायलाच भेटते परत एकदा. हाईट पण आहे 7 फूट असते हाईट आहे. पाण्याचे पाईप वगैरे आहे. म्हणजे इथे येणे जाणं होतं खूप लोकांचं. एक लहानपणाची आठवण. जास्त टाईम असेल तर तुम्ही याच्यातून किडे बाहेर काढू शकता. त्या बाजूला गुफा व लोखंडाची शिडी बघून झाल्यानंतर आपण या बाजूला हा एक मोठा अवशेष, हा एक तुकडा आहे दगडाचा, तो वरून पडलेला आहे व या स्थितीमध्ये असा उभा आहे. हा पण एक फेमस पॉईंट आहे. हा पण एक फोटो काढणाऱ्या लोकांसाठी.
पराक्रमी सरदार आणि मावळे यांच्या रक्ताने पावन झालेल्या या भूमीच्या पवित्र राखा या तुम्हाला इथं बघाव्यास भेटतात. हा पॉईंट बघून झाल्यानंतर आपण आता या लोखंडाच्या शिडीवरून वरती जाणार आहोत. वरच्या बाजूला हे लोक तुम्हाला दिसतात, इथे आपल्याला जायचं. चला, लोखंडाच्या शिडीवरून वरती आल्यानंतर एक पाण्याची टाकी बघायला भेटते. याच्यामध्ये पाणी आहे. आपल्याला इथून या बाजूने वरती जायचं आहे. तो बोर्ड दिसला तिथे. इथे एक पाण्याची टाकी आपल्याला बघायला भेटले होते. त्याच्यानंतर एक इथे आहे आणि परत एक इथे संयुक्त पाण्याची टाकी आहे. याच्यामध्ये सुद्धा पाणी आहे. वरती पण आहे, या बाजूला पण आहे आणि आपले लोक इथे आहेत. गडाच्या वरती आल्यानंतर आपल्याला एक भुयारी टाकी या बाजूला डाव्या बाजूला बघायला भेटेल. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला एक सदर व ध्वजाकडे जाणारा मार्ग सुद्धा दिसेल. हे भुयारी टाकी आहे. या खालच्या बाजूला भुयारी टाकी बघून वरती आल्यानंतर या मार्गे आपण सरळ ध्वजापर्यंत पोहोचतो. ध्वजाच्या बाजूला उभा राहून तुम्हाला पूर्ण सरसगड, सुधागड व तैलवेल सारखे पूर्ण गड पाहायला भेटतील. या बाजूला गडाच्या वरती आल्यानंतर समोर आपल्याला जो तैलवेला जो फोर्ट दिसत आहे त्याच्या खाली आपल्याला आंबे व्हॅली दिसते. ही व्हॅली पूर्ण जंगलामध्ये आहे. तुम्ही बघू शकता हिरवागार एरिया आहे पूर्ण. आणि वरचा आजचा सीन असा आहे की आपल्याला मौसम पण एक नंबर भेटलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त. गडाच्या वरच्या बाजूला आम्ही थोडे आराम केल्यानंतर बाजूला जो तैला पेला होता किल्ला तो आपल्याला बघायला भेटतो. सीन मस्त आहे, एकदम सिनेमॅटिक व्ह्यू आहे. त्या बाजूला सरसगड, सुधागड होते. त्याच्यानंतर या बाजूला झेंडा आहे, तो वरती तुम्हाला दिसत असेल. त्या झेंड्याचा थोडे फोटो काढून खाली उतरता एक पाण्याची टाकी परत एकदा लागली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पाणी आहे. पाण्याची टाकी जेवढी लागली त्या सगळ्यांमध्ये पाणी होतंच. त्याच्यानंतर आता मी गड खाली उतरायची सुरुवात केली आहे. चला पुढे जाऊ. खाली उतरते वेळेस त्या झेंड्याजवळून या समोरच्या रस्त्याने आम्ही खाली उतरतो. खाली उतरते वेळेस हा एक अवशेष आहे. इथे पाटी लावलेली नाही आहे. पाटी बहुतेक त्या बाजूला आहे, एंट्री त्या बाजूला आहे ना. बघू काय आहे. बहुतेक त्यावेळेस इथे समोर आहे पाटी. पाटीवरती वाचू काय आहे. कोटार आहे, धान्याचा कोटार असेल. हा धान्याचा कोटार होता. आपण वरती आलो होतो त्या रस्त्यामधून. आता आपण खाली या बाजूने चाललोय. गडावरती आल्यापासून सर्वात कठीण पॅच जो असेल तो हा आहे. या व्यतिरिक्त दुसरा कोणताही कठीण पॅच नाही आहे. याच्यानंतर आपण डायरेक्ट खाली भेटतो. तर मित्रांनो, इथे आपला घनगडाचा ट्रेक संपला आहे. अशा पद्धतीचे मराठी ट्रेकिंग लॉग्स बघण्यासाठी भ्रमंती लॉग्स या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व खूप खूप सपोर्ट करा.